हॅलो हॅलो अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागतांचा सुवाक्यात असा धम्म, तथागतांचा सुमार्गावर आरूढ असला संघ या तिन्ही रत्नांना अभिवादन करतो. आवाज येणार आहे स्पष्ट तुम्हाला ऐकू यायला लागले का? तेच लावू का? विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ. आंबेडकर या महामानवांसुद्धा अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू श्रीरत्नजी, पूजनीय भिक्खू आनंदशीलजी यांनासुद्धा आपण छान प्रणाम करून आपण दररोजप्रमाणे या ठिकाणी बुद्धान त्यांचा धम्म ह्या ग्रंथ वाचण्यास सुरुवात करत आहोत. कालचं विश्लेषण आपण पूर्णपणे घेतलेलं आहे की भगवान बुद्धाने जे आहे ते आपल्या धम्मामध्ये स्वतःसाठी कुठल्याही प्रकारचं स्थान राखलेलं नाही. आणि आज आपण पाहणार आहोत की तथागत बुद्धाने जे आहे ते बुद्ध म्हणतात किंवा मी जो आहे तो मोक्षदाता नाही तर मी मार्गदाता आहे. मी मोक्षदाता नाही, मी मोक्ष नाही देऊ शकत, मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतो. आवाज यायला ना शेवटपर्यंत? तो याच्यामध्ये एक संवादसुद्धा आलेला आहे. तर अनेकसे जे धर्म आहेत ते बहुतेक धर्म जे आहे ते साक्षात्कारी धर्म म्हणून म्हटले जातात. साक्षात्कारी धर्म म्हणजे काय? तर एखादा धर्माचा जो व्यक्ती असतो तो धर्माचा व्यक्ती म्हणतो की मी काय आहे? मी तुमचा निर्माता आहे, मी तुमचा निर्माता आहे, म्हणून काय करा? माझी पूजा करा, माझी पूजा करा. तुम्ही जरी तुमच्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला असला तरी तुम्ही काय करा? माझी पूजा करा. तिकडं कुठलेही अकुशल कर्म करा, पण तुम्ही जर माझी पूजा केली तर मी काय करू शकतो? तुम्हाला मोक्ष मिळवून देऊ शकतो. म्हणजे असं कोण म्हणतं की जो देवाचा संदेश देणारा व्यक्ती तो काय म्हणतो? मी देवपुत्र आहे आणि त्यामुळे तुम्ही जर माझी पूजा केली, मला जर भजलं, मला जर मानलं, मला जर शरण गेल्या तर मी तुम्हाला काय करू शकतो? मोक्ष मिळवून देऊ शकतो किंवा स्वर्गाचा रस्तासुद्धा देऊ शकतो. म्हणून जे आहे ते इतर धर्माने अशाप्रमाणे सांगितलं. पण धर्माशी इमान राखणाऱ्या मोक्ष म्हणजे तर प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे. म्हणजे तो काय म्हणतो की मी माझी पूजा केली तर मी तुमची सगळ्या गोष्टीपासून सुटका करू शकतो. पण बुद्ध जे आहेत, भगवान बुद्ध म्हणतात की बाबा मी जो आहे मी ना कुणाचा प्रेषित आहे, ना मी कुणाचा देवदूत आहे आणि असल्याचा तथागत बुद्धाने कधीही आपला त्याच्यावर अधिकार गाजवलेला नाही. बुद्ध म्हणतात की बाबा मी असल्या कुठल्याच भानगडीमध्ये पडत नाही आणि मी असं कुठल्या असल्याचा मी स्वतः दावा करीत नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धाचा असलेला धम्म, बुद्धाची असलेली विचारधारा. बुद्धाचा जो धम्म आहे तो भगवान बुद्धाचा धम्म काय आहे? भगवान बुद्धांनी लावलेला एक शोध आहे, एक रिसर्च आहे, एक संशोधन आहे. कारण त्याच्यापूर्वी तसा धम्म होता का? नव्हता. कारण तथागत बुद्ध झाल्यानंतर जेव्हा त्या पंचवर्गीय भिक्खूकडे गेल्यानंतर त्यांनी जेव्हा विचारलं गेलं की खरंच तुम्ही बुद्ध झाले का? बुद्ध जेव्हा म्हणाले हो मी आता बुद्ध झालो, तर ते म्हणाले मग तुम्ही नेमकं
जे आहे तुमचा बुद्ध झाल्यानंतर तुम्ही काय नेमकं सांगणार. तर बुद्ध म्हणाले की बाबा मी जे दोन्ही गोष्टी आहेत त्या काळामध्ये दोन्ही ज्या गोष्टी होत्या, पहिली गोष्ट होती की खा प्या आणि कसंही वागा, चंगळवाद होता. आणि दुसरी गोष्ट होती की तुमच्या शरीराला जे आहे ते तपश्चर्या, म्हणजे शरीराला काय करा, यातना द्या. बुद्ध म्हणाले की बा ह्या दोन्हीपासून माझा मार्ग जो आहे तो वेगळा आहे. आणि त्यावेळेस त्या पंचवर्गीय भिक्खूंना म्हणजे त्या 5 लोकांना उत्सुकता लागली की नेमकं तुमच्या धम्मामध्ये काय सांगितलं आहे, तुम्ही आता आम्हाला सांगा. तर तथागत बुद्धाचा जो धम्म आहे तो एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवर मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. भिक्खू जरी एखाद्याने धम्मदीक्षा घेतलेली असेल तरी भिक्खू कुठं राहतात, समाजामध्येच राहतात. म्हणजे भिक्खू जे आहेत ते समाजशील प्राणी आहेत, समाजामध्ये राहणारेच आहेत. कारण त्यांचा उदरनिर्वाह हा समाजातील लोकांवरच होतो. म्हणून बुद्ध म्हणतात की जो माझा धम्म आहे तो मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा ह्यांच्यामुळे ह्यांना मिळालेली इष्टानिष्ट वळण ह्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म होय. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात, मोक्षाचे आश्वासन न देणारा बुद्ध हाच एक गुरु आहे. बाकी सगळ्यांना काय म्हटलं, आम्ही मोक्ष तुम्हाला मिळवून देऊ, म्हणजे तुम्ही काहीच करू नका. आणि माणसाला तेच झाले. बहुतेक लोकांना तीच सवय, आम्हाला करायचं काही राहू नये, आम्हाला काही न करता जर काही मिळत असेल तर आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. आणि तुम्हाला जर काही करा म्हणलं की मग मात्र मनुष्य काही करण्यास तयार नाही. करा म्हणजे काय, पंचशिलाचं पालन करा, अष्टशिलाचं पालन करा, दशशिलाचं पालन करा, 10 पारमिताचं पालन करा, दान द्या, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्या की माणसं काय होतात, नको बाबा, दानापर्यंत ठीक आहे बाबा, आहे असतील ज्याच्याकडं त्याप्रमाणे दान देतात. पण बाकी करण्याचं म्हणलं की त्या गोष्टी अवघड वाटतात. अक्षरशः त्या गोष्टी सोप्या आहेत. मी पुढं सांगेल तुम्हाला ते गोष्टी सोप्या कशा आहेत. नेमकं सोपं काय आहे, शील पालन सोपं आहे का शील तोडणं सोपं आहे, दोन्हीपैकी कोणतं अवघड आहे त्याचं उल्लेखडा करेन पुढे. तर भगवान बुद्ध म्हणतात की बा मी मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये विभाजन रेषा काढली आहे. मोक्षदाता कुणाला म्हटलं जातं आणि मार्गदाता कुणाला म्हटलं जातं, याचे 2 भाग पडले आता. एक आहे मार्गदाता, एक आहे मोक्षदाता. एक म्हणतो डायरेक्ट मोक्ष मिळते, एक म्हणतात की बाबा तुम्हाला त्या मार्गाने गेल्यानंतर तुमचं जे काय निर्वाण आहे ते तुम्हाला मिळू शकते. मी डायरेक्ट तुम्हाला देऊ शकत नाही. काही लोकांचं म्हणणं काय, डायरेक्ट आम्हाला मिळायला पाहिजे, गेलं तिकडं डुबकी मारली की इकडं मिळायला पाहिजे. हे बुद्ध म्हणतात की बाबा माझ्याने डुबकी मारल्यावर काही मिळत नाही, ते तुम्हाला स्वतःला त्या रस्त्याने चालावं लागेल. समजा एखाद्या गावाला जायचं आहे आणि गावाला जात असताना जर बुद्ध म्हणतात की मी तो फक्त रस्ताच दाखवू शकतो, जायचं तुम्हाला आहे, चालायचं तुम्हाला आहे, तुम्ही जिथपर्यंत चालसाल तिथपर्यंत तुम्हाला तो मार्ग किंवा जो काही ज्ञान आहे ते तुम्हाला मिळणार आहे. एक म्हणतो मी तुम्हाला मोक्ष देणारा, तर दुसरा म्हणतो केवळ मी मार्ग दाखवणारा आहे. असं असताना एक जो ब्राह्मण असतो एक, आणि तो ब्राह्मण तथागत बुद्धाकडे येऊन आता चर्चा करतो. कशा प्रकारे चर्चा करतो की श्रावस्तीमध्ये राहणारा एक जो मोगलायन गणक नावाचा हिशोब ठेवणारा एक ब्राह्मण तथागत जवळ आला आणि आता तो चर्चा करायला आहे किंवा तथागत बुद्ध जे धम्म सांगतात ते कशा प्रकारे सांगतात, त्यांची शिकवणूक नेमकी कशा प्रकारची आहे ह्याच्यावर तो आता चर्चा करण्यासाठी आला आहे. आणि तो तथागत बुद्धाकडे आला आणि बुद्धांना येऊन अभिवादन केलं त्यांनी, आणि अभिवादन करून बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलायन तथागतांना म्हणाला, हे श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमश होते, पाऊल पुढे पडते, क्रमश पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याचप्रमाणे आम्ही ब्राह्मणांचे शिक्षण क्रमश घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. तो काय म्हणू लागला ब्राह्मण की बाबा आम्ही जे शिकवण देतो त्यांचे किती वेदामध्ये किती येतात, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण,
उपनिषद, हे सगळं काय आहे त्यांचं साहित्य आहे. तर तो म्हणू लागला की बा हे जे काही सगळं साहित्य आहे ते आम्ही काय शिकवतो, क्रमाक्रमानं शिकवतो. जो वेद पहिल्यांदा शिकवता ठीक नाही, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, हे वेद आहेत ना, त्याप्रमाणे जसं आपल्याकडं आपण त्रिपिटक आहे, सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधमपिटक, ही 3 पिटक आहेत है ना. आपण सुत्तपिटकामध्ये काय म्हणजे कथारूपी असल्यामुळे ते आपलं सोपं वाटते. विनयपिटक आचरण करण्याचं आहे, थोडं अवघड वाटते. अभिधमपिटक प्रॅक्टिकल भाग आहे म्हणून तो तर अत्यंत अवघड वाटतं, समजतच नाही आपल्याला है ना. अभिधमपिटक थोडा अवघड आहे. तथागत बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्तच्या नंतरचा तो भाग आहे. मग हा ब्राह्मण तथागत बुद्धाकडे आला आणि आम्ही ज्याप्रमाणे शिकवतो काय तुम्ही तशाप्रमाणे शिकवता का. तो म्हणतो की जेव्हा आम्ही शिकवण देतो तेव्हा शिष्याला म्हणजे जसं आपण तो म्हणतो की जसं आपण एखादा लेकरू जर शाळेत जात असेल इंग्रजी शाळेमध्ये, त्याला काय शिकवलं जातं, ए फॉर ॲपल. त्याला काहीच माहीत नसते, ए फॉर ॲपल शिकवलं जातं. फक्त त्याला एवढं म्हणायला सांगितलं जातं, बुवा तू एवढंच म्हण की ए फॉर ॲपल. त्याला ए माहीत नसते आणि ॲपलही माहीत नसते. मग थोडं पुढं गेलं की त्याला शिकवलं जाते APPLE म्हणजे ॲपल. मग त्याला कळते की बाबा हे ॲपल होय आणि याचं स्पेलिंग असं आहे. तशा प्रकारे तो ब्राह्मण म्हणू लागला की बा आम्ही जे शिकवण देतो ते अशा प्रकारची आमच्या शिष्याला शिकवण देत असतो. आणि असं पायऱ्याने ते शिकवण देत असतो. तर तो म्हणाला की बा तुम्ही अशा प्रकारचं शिक्षण देता का. जसं आम्ही शिकवण देतो, जसं बे शिकवतो, नंतर त्याला भागाकार, गुणाकार, वजाबाकी शिकवतो आणि इकडे इंग्लिश शिकवत असताना जसं आपण सांगतो वरवरपणामध्ये, जसं आपण काल काही गोष्टी एकदम मोठ्या प्रमाणात शिकल्या तशा प्रकारे तुम्ही शिकवता का. तुमच्या धम्मामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे पाडे आहेत ते शिकवता का. अशा प्रकारे तुमचे शिक्षण आहे का, तुमच्या शिक्षणाला अशाच प्रकारे शिक्षण मिळते का. असं ते काय करू लागला ब्राह्मण तथागत बुद्धांना विचारू लागला. भगवान बुद्ध म्हणाले की हो ब्राह्मणा, असेच शिक्षण मिळते. हे ब्राह्मणा, आमचेसुद्धा असेच शिक्षण मिळते. एखाद्या आश्वविद्येतील म्हणजे एखादा जर समजा घोड्याचे आश्व म्हणजे घोड्याला जर शिकवणारा जर व्यक्ती असेल, घोडा काय अगोदर ते माणसाळलेला नसतो, म्हणजे तो पाठीवर बसू देत नाही लागलीच माणसाला. जसं जंगली प्राणी आहे घोडासुद्धा, जसा हत्ती जंगली प्राणी आहे, हत्तीलासुद्धा काय असते डायरेक्टली हत्ती तो सर्कसमध्ये नेला जात नाही. त्याला जे आहे ते अंकुशाने त्याला हे करून त्याचा शिकवणारा एक व्यक्ती असतो, तो व्यक्ती शिकवतो आणि नंतर त्याला त्या सर्कसमध्ये नेलं जातं. तशाच प्रकारे जो घोडा असतो, घोड्यालासुद्धा शिक्षण दिलं जातं, नाही तर ते काय करतो माणसाला पाडतो. मग बुद्ध म्हणतात की बा एखादा अश्वविद्येतील एखादा जर व्यक्ती निपुण असेल, उदाहरण घेऊन ते प्रथम काय करते, जो शिकवणारा व्यक्ती आहे तो चांगला घोडा बघतो. चांगला घोडा आहे का, जसं माळेगाव जत्रेमध्ये घोडे येतात नाही, तो चांगला घोडा बघतो आणि घोडा बघून त्याला काय करतो, पहिल्यांदा त्याला आपण शेतामधली ज्यांना शेती आहे त्यांना माहीत आहे, बैलाला काय घालतात, व्यसन घालतात, तसं घोड्याला काय घालतात, लगाम घालतात आणि लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर त्याला चांगलं शिकवू लागतो. कोणाला, त्या घोड्याला. तर तशाच प्रकारे बुद्ध म्हणतात की अगदी ब्राह्मणा त्याचप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला हत्ती धरतात. म्हणजे ज्याला कोणाला शिकायचं आहे, मग तो उपासक असो, भिक्खू असो, ज्यांना शिकायचं असेल त्यांना पहिला पाठ असा देतात की बंधू शीलवान हो. तथागत बुद्धाचा धम्मामध्ये 3 बेस आहेत. पहिला बेस काय, शील. दुसरा बेस समाधी आणि तिसरा बेस प्रज्ञा. ही 3 काय आहेत. ज्याप्रमाणे आता ही बिल्डिंग उभी आहे, ह्या बिल्डिंगला काय आहे, पहिल्यांदा मुळवा आहे, पाया आहे, त्याचा पायानंतर काय आहेत, भिंती आहेत आणि भिंतीनंतर छत आहे. 3 गोष्टी आहेत. समजा याचा खालचा पाया जर मुळवा जर पक्का नसेल तर काय होईल, भिंती काही दिवसानंतर डगमगल्या जातील आणि ते भिंती काय होतील, जे आहेत पडतील. आणि भिंती जर पक्क्या नसतील तर छत काय होईल, छत काही दिवसानंतर वाकडा तिकडा होऊन छतसुद्धा काय होईल, काही दिवसाला गळू लागेल, पाणी टपकू लागेल. तशाच प्रकारे बुद्ध म्हणतात, बुद्धांनी सांगितलं की बाबा पहिल्यांदा काय आहे, मूळवा पक्का पाहिजे. बिल्डिंगचा का लोक काय म्हणतात, बाबा वरचं पाडता येते, नंतर कधी बी भिंती पाडून बांधता येतील, पण मूळवा एकदा पक्का नसेल तर
म्हणून इंजिनियर लोक जेवढी उंच बिल्डिंग घ्यायची तेवढा अगोदर मुळवा पक्का करतात. तथागत बुद्ध म्हणतात की बाबा रे, माझ्याकडे एखादा व्यक्ती आला तर मी त्याला जसं धम्मामध्ये 3 गोष्टी सांगितल्या, ते पहिली गोष्ट शिकवतो की बाबा रे, तू जे आहे ते तू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर आणि प्रतिमोक्ष नियम जे आहेत, म्हणजे विनयपिटकामध्ये प्रतिमोक्षचे 4 प्रतिमोक्ष आहेत, त्याचं पालन कर. तशाच प्रकारे उपासकांनासुद्धा भगवान बुद्ध म्हणतात की बाबा तुम्ही काय केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, पंचशील पालन केलं पाहिजे, अष्टशील पालन केलं पाहिजे, दशशील पालन केलं पाहिजे. जशा प्रकारे हा मुळवा जेवढा खोल टाकला तेवढा पक्का होतो. पिलर टाकत असताना खालचा मुळवा टाकत असताना, तसं जे व्यक्ती पंचशिलाचं पालन करत असेल त्याचा थोडा मुळवा पक्का झाला, अष्टशिलाचं पालन करत असेल तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त मुळवा पक्का झाला. म्हणजे हा जो आहे समाधी लागण्याचा बेस आहे. एखाद्याला जर विपश्यना करायची असेल, ध्यान साधना करायची असेल, चित्त एकाग्र करायचं असेल तर त्याचा बेस असेल, तर त्याचं बेस म्हणजे शील आहे. जो व्यक्ती जेवढा शीलवान असेल तेवढी त्याची समाधी परिपक्व होते, तेवढी समाधी परिपक्व होते. त्याला तेवढ्या प्रकारे ध्यान लागते, तेवढा तो गहन ध्यानामध्ये जाऊ शकतो. कशामुळं? त्या शील पालनामुळं. म्हणजे जसा ही भिंत पक्की होते, कशामुळं पक्की होते तर हा जो मुळवा जसा पक्का असेल, जेवढा हे असेल परिपूर्ण असेल तेवढी भिंत पक्की होते. तशाच प्रकारे शीलानंतर ही भिंत ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे समाधी आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तू जे आहे ते अगोदर शील पालन कर. आणि शील पालन केल्यानंतर त्यांना शीलामध्ये काय काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. उपासकांसाठी सांगतो की बरेचसे उपासक बसले आहेत, तर शील पालन करणं सोपं आहे का तोडणं सोपं आहे? मला एवढंच सांगावं. म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे की पंचशील पालन करणं सोपं आहे का तोडणं सोपं आहे? साहेब, सोपं काय आहे? पालन करणं सोपं आहे, पण आमच्या उपासकांसाठी पालन करणं अवघड आहे. आमच्या उपासकांसाठी पालन करणं अवघड आहे. सोपी गोष्ट आहे ना हो. बघा, शील म्हणजे काय? शील म्हणजे निसर्ग नियम आहे. आपला साधी गोष्ट म्हणत आहे, शील म्हणजे निसर्ग नियम आहे. आणि निसर्ग नियम आहे तो धम्म नियम आहे. तथागत धम्म म्हणजे काय? निसर्ग नियमच आहे ना, है ना. साधी फक्त बुद्ध अशी शिकवण देतील काय तुम्हाला निसर्ग नियमाच्या विरुद्ध देणार नाहीत. पण बुद्ध म्हणाले बा शील जे आहे पालन करणं फार सोपं आहे, पण काही लोकांना शील पालन करणं फार अवघड वाटते. मला सांगा, शील पालन करणं म्हणजे काहीच करायचं नाही, साधी सोपी गोष्ट आहे. काही करायचंच नाही, प्रतिक्रियाच करायची नाही. तुम्ही जर समजा एखाद्याने पहिलं शील काय आहे? पानाती पाता आहे की नाही. पाना म्हणजे काय? पाना म्हणजे प्राणी, ती म्हणजे त्याची, पाता म्हणजे घातपात है ना. पानाती पाता आहे ना पहिलं शील. पाना म्हणजे प्राणी, ती म्हणजे त्याची, आणि पाता म्हणजे ज्याप्रमाणे आपण घातपात म्हणतो. काय बाबा याचा घात केला की नाही की नाही, पात केला, घात केला, पात केला की नाही. तशा प्रकारे पानाती पाता, प्राण्याची हिंसा करायची नाही, जाणून बुजून करायची नाही. मग हे सोपं आहे ना, प्राण्याची हिंसा करायची नाही, एकदम सोपं आहे, काही करायची गरज नाही. आदिन्ना दाना, जी वस्तू कोणाची चोरायची तर नाहीच, पण जी दिली नाही ती घ्यायची नाही. सोपं आहे ना, का अवघड आहे का त्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. कामेसु मिच्छाचारा, एक पत्नी तो राहणे, सोपी गोष्ट आहे, का अवघड आहे का त्याच्यामध्ये? मुसावादा एकदम सोपं आहे. खोटं बोलायचं नाही, कटू बोलायचं नाही, चहाडी चुगडी करायची नाही, आणि खोटी साक्ष द्यायची नाही, आणि कोणाचं मन दुखलं असं बोलायचं नाही. एकदम सोपी गोष्ट आहे ना. प्रेमानं बोलायचं आहे ना, एकदम तुमच्या मनामध्ये चित्तामध्ये प्रशब्दी असली पाहिजे, एकदम गोडवा असला पाहिजे, हे की नाही. हे आणि सुरा मेरे म्हणजे आम्हाला सगळ्यात अवघड तेच आहे, आणि तेच सगळ्यात घात करते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तथागत बुद्धांनी हे जे 5वं शील दिलेलं आहे सगळ्यात खाली का ठेवलं असेल? त्याचं एकच कारण आहे, ते शील आहे सगळ्यात नीच दर्जाचं आहे, खालच्या दर्जाचं आहे, आणि एकदम शुद्र आहे. काय आहे याचं कारण सांगतो. एखाद्या व्यक्ती जर समजा प्राण्याची हिंसा करत असेल
तो फक्त प्राण्याचीच हिंसा करेल, तो 4 शिलाचं पालन करू शकतो. एखादा व्यक्तीकडे व्यवसाय असेल, तो प्राणी हिंसा करत असेल, पण तो कदाचित तो चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि तो सुरापानही करणार नाही, नशापता करणार नाही. एखादा व्यक्ती दुसरं शील समजा पालन करत नसेल, तो प्राण्याची हिंसा करत नसेल, पण एखाद्या वेळेस तो चोरी करत असेल, त्याची मजबुरी असेल, त्याचं जे काय असेल ते असेल, त्याला आदत लागण्याची असेल, पण तो एकच शील तोडू शकतो, पण बाकीचे कमीत कमी 4 शीलं तरी तो पालन करू शकतो. चोरी करणारा तर खोटं बोलू शकतो. खोटं बोलू शकते, खोटं कदाचित बोलणारे नाही. एखाद्या वेळेस बुद्धास एकदा जो जसा राजा भेटला होता, कथा आपण ऐकली आहे भंतेंकडून, की जसा राजा भेटला होता आणि त्याला कळालं की बा एक मी म्हणला आता शील सगळे सांगितलेत, पण माझ्याजण बाकी काय होणार बा, बाकी एक तोडतो म्हणे शील आणि बाकीचे 4 पालन करतो. मग ते गेला चोरी करायला. आता एकच तोडायचं ना, बाकीचे तर 4 पालन करायचे. म्हणला बुवा आता गेलो चोरी करायला, तर म्हणे आता काही हे नाही बाबा, आता आपण सांगितलं, शपथ घेतली, आपल्या मनाला म्हटलं की मी आता एक शील तोडील पण बाकीचे 4 पालन करील. गेला चोरी करायला. मग आता भेटला माणूस, ते मला कुठं चालला रे, चला चोरी करायला. काय ना, चोरी करायचं, कारण याने मनामध्ये ठाणलं होतं की मी एका शिलाचं पालन करणार नाही, पण 4चं करील. ही सगळी कथा तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगणार नाही. मग त्याला त्याचे काय लाभ होतात, त्याला कळते की बुवा शील पालनामध्ये काय लाभ आहे, तथागत बुद्धाने दिलं आहे. तर का हे मनुष्य उद्धाराचं हे आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, जसं व्यक्तिमत्व विकास म्हणतो किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, तर त्याचा भाग आहे. पंचशील म्हणजे लोकांना असं उपासकांना वाटतं की जाऊ द्या पंचशील दिले काय होते, पालन नाही केलं, तो तसा भाग नाही आहे. अक्षरशः हा निसर्ग नियम आहे, तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचा मुद्दा आहे. तर कदाचित दुसरं शील पालन न करणारा, तिसरं शील पालन न करणारा, चौथं पालन न करणारा, एखादा व्यक्ती खोटात बोलत असेल, एखादा वकील आहे समजा आपले भीमराव हाटकर साहेबासारखे, तर त्यांना काय जे पैसे देते सारखं बोलावं लागते. ते फक्त त्याला विचारतात, बा मला खरं सांगतो काय झालं, आमच्यापासून काही लपवून ठेवू नको, म्हणजे आम्हाला तसं मांडता येते. तू खून केलास काय सांग, केला तर केला म्हणून सांग, चोरी केली तर फक्त काय घटना घडली होती आम्हाला सांग, म्हणजे आम्हाला त्याला काही युक्तिवाद करता येते का ते बघू. पण ते कमीत कमी बाकीच्या 4 शिलाचं पालन करू शकतात ना. पण बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती 5वं शिलाचं जो व्यक्ती पालन करत नाही, तो व्यक्ती मात्र तो खोटंही बोलतो, तो व्यभिचारीही बनतो आणि त्यानंतर तो चोरीही करतो आणि तो प्राण्याची हिंसाही करतो. हे निश्चित आहे. त्यावर एक कथासुद्धा आहे एका साधूची. तर बुद्धाने हे जे सील दिलेलं आहे, म्हणजे जे त्याचा 5व्या नंबरला जे नंबर दिला आहे, कारण तेच कारण आहे की ते एकदम शूद्र दर्जाचं, खालच्या दर्जाचं, आणि ते सील जर जे व्यक्ती तोडत असेल तो निश्चितपणे 3-4 शीलं तरी तो पालन करत नसेल. असं आपण पाहतो. बघा दारू पिणारे लोक काय करतात, आता आम्ही थांबतो आमच्या मल्टी सर्व्हिसला, थांबल्यानंतर कोणीतरी येतात, साहेब म्हणतात 10च रुपये कमी पडले, गोळी द्यायत नाही तर जेवण करायचं. जेवण करीत नाही, जेवण नाही करणार, मला 10च रुपये द्या. म्हणजे त्याला तेवढं म्हणजे खोटं बोलायचं, त्या गोष्टीसाठी खोटं बोलायचं. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात त्याच्याकडे जो व्यक्ती येईल त्याला म्हणतात की बाबा रे, तू काय कर, आधी काय होय, सिलवान होय. तुला पुढच्या टप्प्याला जायचं आहे ना, तर तू पहिलं स्टेशन आधी पूर्ण पार कर. पहिलं जे सांगितलं आहे ते पहिलं पूर्ण कर आणि नंतर मी तुला दुसरी शिकवण देतो. असा तथागत बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणू लागले की माझ्याकडे जो कोणी व्यक्ती येतो तर त्या व्यक्तीला मी जे आहे पहिल्यांदा शीलवान होण्याचं मी त्याला विद्या शिकवत असतो. आणि मग जेव्हा तो शीलवान होतो आणि शीलवान झाल्यानंतर तथागत बुद्ध त्याला दुसरी शिकवण देतात. दुसरी काय शिकवत देतात, तथागत बुद्ध दुसरा पाठ शिकवतात की डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने तू भारला जाऊ नकोस. म्हणजे जसं आपण पाहिलं की प्रकृती चांडालिका होते, प्रकृती चांडालिकाला भगवान बुद्धाने जसे ती जेव्हा ती मुंडन करून आली आणि मुंडन करून आल्यानंतर तथागत बुद्धाने तिला म्हटले की तुला भंते आनंदाचा कोणता भाग आवडतो, तुला नाक आवडतं का, तुला कान आवडतात का, तुला डोळे आवडतात का, तुला त्यांचं मुख आवडतं का. तथागत बुद्ध तेव्हा त्या सगळ्या जे काही
इंद्रिय आहे, ज्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो किंवा षडायतन म्हणतो किंवा आयतन म्हणतो किंवा ज्ञानेंद्रिय म्हणतो, ह्या सगळ्या इंद्रियामधून तथागत बुद्धांनी कशा प्रकारे घाण निघते, कशा प्रकारे घाणीचं घर आहे आणि कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये 32 प्रकारची घाण आहे, हे सगळं तथागत बुद्ध त्या ठिकाणी तिला सांगतात आणि त्या ठिकाणी जाणीव होते. तथागत बुद्ध म्हणतात तशाच प्रकारे जे कोणी व्यक्ती असेल त्याला सांगतात की बाबा ह्या जो बाह्य देखावा आहे, जर ह्या बाह्य देखाव्यानं तू काय होऊ नको, जे आहे ते भारावला जाऊ नको, त्याच्यामध्ये विचलित होऊ नको आणि तू तशा प्रकारे संयम कर. जे चक्षु इंद्रिय आहेत, चक्षु इंद्रियाने रूप ग्रहण करत असताना, म्हणजे चक्षु हे डोळे आहेत, तृष्णा कशा आहेत म्हणजे हे डोळे जे आहेत हे अंतर्गत आहेत, पण हे जे बाह्य रंगाने जेव्हा पाहतात तर तेव्हा पाहिल्यानंतर त्यामध्ये काय होते, तृष्णा निर्माण होते, हाव निर्माण होते, एक प्रकारची लालसा निर्माण होते. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की समजा एखाद्या व्यक्तीनं रूप आहे म्हणून जशा तसं पाहिलं तर त्याच्यापासून काही होत नाही, पण त्याच्यामध्ये जर तो गुंतला गेला तर त्याच्यापासून काय होते, तृष्णा निर्माण होते. म्हणून बुद्ध म्हणतात की जे चक्षु इंद्रियाने रूप ग्रहण करत असताना ज्या सदृश्य वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. म्हणजे जे पंचेंद्रिय आहेत त्या पंचेंद्रियापासून जे काही उत्पन्न होणारे विषय आहेत, ह्या विषयापासून तू दूर राहा, असं तथागत बुद्ध म्हणतात त्या ब्राह्मणाला की मी माझ्याकडं जो व्यक्ती आला असेल त्याला पहिल्यांदा शील पालन करण्याचा सल्ला देतो, त्याला शिकवून देतो आणि नंतर जे आपले इंद्रिय आहेत ह्या इंद्रियाला ताब्यात ठेवण्याचा सल्ला देतो. इंद्रियाचं ताब्यात कशा प्रकारे असते याचं एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. एकदा काय होते, एकदा एक राजा असतो आणि राजा असताना त्या एक मुलगा लहान असतो, तो मुलगा त्या वडिलांसोबत जात असतो आणि वडिलांसोबत जात असताना तो म्हणतो पप्पा हे कोण चालले, म्हणते हे कोण चालले, याच्यासोबत हे जे सैनिक आहेत, चारी बाजूला 4-5 सैनिक असतात आणि तो वडील म्हणतो की बाळा हे जे आहे ना हा राजा आहे आणि ह्या राजाचे हे सेवक आहेत, ह्या राजाने जसं म्हटलं तसं काय होतात हे तशा प्रकारे करतात आणि मग त्या ठिकाणी तो राजा निघून जातो. ह्या मुलाला कळते की बा एक व्यक्ती असतो त्याच्या मागे 4-5 पोलीसवाले म्हणजे सैनिक असले म्हणजे ते काय असतो, राजा असतो, असं त्या मुलाला वाटते. आणि मग पुन्हा काय होतो, त्या ठिकाणी पुन्हा एक चोर येतो आणि चोराच्या पाठीमागे तुम्हाला माहिती आहे 4-5 जण पोलीसवाले असतात, त्या हाताला असे हातकडी टाकले असते, 4-5 जण पोलीसवाले असतात आणि त्या ठिकाणी मुलगा म्हणतो पप्पा आता हा दुसरा राजा आला. ते म्हणते बाबा हे राजा नाही, हा चोर आहे. हा काय चोर आहे, कारण हे जे चोर आहे हा आता ह्या पोलिसांच्या मनावर चालतो. तिथं राजा काय होता, जो राजा जो होता राजाच्या मनावर ते सैनिक चालायचे. ते राजा म्हणाला की इकडे जायचं रे आपल्याला, तर ते तिकडे घेऊन जायचे. पण इथं जे पोलीसवाले म्हणले तुला या कोर्टात जायचं आहे तर ते त्या ठिकाणी काय करावं, ते त्याला तिकडे जावं लागते. तर त्याच्या मनचं राहते का, नाही. तर तथागत बुद्ध म्हणतात की अशाच प्रकारे ज्यांनी आपल्या मनाला ताब्यात घेतलेला आहे तो काय आहे, तो राजासारखा आहे. ज्यांनी आपल्या मनाला ताब्यात घेतला आहे ते काय करते, 5 इंद्रियाला जिकडं म्हणलं तिकडं वळवते. कोण, जो राजा आहे तो. पण ज्यांनी मनाला ताब्यात घेतलं नाही, जो चोरासारखा आहे, ते काय करते, हे 5 इंद्रिय जिकडं म्हणले तिकडं जाते. ज्याचं मन ताब्यात नाही ते काय करते, 5 इंद्रियाच्या मनावर चालते ना. राजाच्या मनावर हे 5 लोक चालतात. 5 लोक म्हणजे 5 इंद्रिय. अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्ध म्हणतात की बाबा तू जे आहे तुझं जे तू शील पाळल्यानंतर काय कर, हे जे पंचेंद्रिय आहे त्या पंचेंद्रियावर ताबा ठेवू. याच्यापासून जे उत्पन्न होणारे विषय आहेत, जे विषय म्हणजे काय, त्याच्यामध्ये लालसा उत्पन्न होणं, तर अशा प्रकारे तू तुझ्यावर ताबा ठेवू.
संयमित राहा. अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की जेव्हा तू नाकाने वास घेतो, जिभेने रुची घेतो, शरीराने स्पर्श करतोस आणि तुझ्या मनाला जेव्हा वस्तूची जाणीव होते त्यावेळेस तू सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहित होऊ नको, म्हणजे याच्यापासून मोहित होऊ नको. अशा प्रकारे तथागत बुद्ध जे त्या ब्राह्मणाला सांगू लागले की हे ब्राह्मणा, तू जशा प्रकारे शिकवण देतोस तशाच प्रकारे मी माझ्याकडे आलेल्या उपासकाला भिक्खूसला सुद्धा अशाच प्रकारे शिकवण देतो की पहिल्यांदा शिलाचं पालन करा, त्यानंतर काय करा, जे इंद्रिय आहे त्याला इंद्रिय संवरशील म्हटलं गेलं. जसं आपल्याला पंचशील, अष्टशील, दशशील, एकादशशील माहीत आहे, त्याच्यानंतरचं शील आहे इंद्रिय संवरशील. त्या इंद्रियाचं संवर करणे, दमन करणे नाही. दमन करणे वेगळं आणि संवर करणे वेगळं. संवर करणं म्हणजे त्याला पाहणं, जे साधक असेल त्यांना माहिती. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की असा व्यक्ती, अशा माझ्या शिष्याने जेव्हा इंद्रियावर प्रभुत्व मिळवले की त्यानंतर तथागत त्याला तिसरा पाठ देतात की श्रमणा ये, हात राखून खात जा. म्हणजे आता काय सांगितलं बुद्धांनी, पुन्हा म्हणाले की बा भोजन करताना सुद्धा तुमची भोजनाची मात्रा असली पाहिजे. कशासाठी असलं पाहिजे की खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर स्वस्थ राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस. बुद्ध काय म्हणाले, बाबा तू जे भोजन करायलास ते शरीर आपण कशासाठी हे करतो, बाबा आपला काम करावं लागतं म्हणून आपल्याला अंगामध्ये बल असलं पाहिजे, ताकद असली पाहिजे. पण बुद्ध म्हणतात की जो कोणी माझ्याकडे शिष्य आला किंवा भिक्खू आले तर मी त्यांना काय सांगतो की नुसतं शरीरामध्ये चरबी वाढण्यासाठी तुम्ही खाऊ नका किंवा तुमच्या शरीरामध्ये असा मोद उत्पन्न होईल यासाठी खाऊ नका. तर बुद्ध म्हणतात की बाबा तुम्ही जे आहे तुमचं शरीर जे आहे शरीराचे फक्त काय झालं पाहिजे, पोषण झालं पाहिजे. म्हणजे आज जिवंत राहण्यापुरती तुम्हाला ऊर्जा मिळाली पाहिजे, तिला इजा होऊ नये आणि जीवन श्रेष्ठ जगता यावे यासाठी अन्नभक्षण करावे. भोजनासमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनाचा, म्हणजे पहिले जे काही त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा आहे, पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्व होईल. अशा प्रकारचे बुद्ध म्हणतात मी त्या माझ्याकडे आलेल्या व्यक्तीला शिकवण देतो. नंतर हे ब्राह्मणा श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की पहिल्यांदा काय शिकवलं, पहिल्यांदा शीलपालना शिकवलं, दुसऱ्यांदा इंद्रियचं संवर शिकवलं. त्याच्यानंतर बुद्ध म्हणतात की त्याला खाण्यावर सुद्धा त्यांचा काय असला पाहिजे, ताबा असला पाहिजे. नाही तर कितीही खाल्लं तर काय होईल, मग त्याच्यापासून तृष्णा उत्पन्न होईल, है ना. म्हणून बुद्ध म्हणतात की दुसऱ्यांदा त्यांना काय शिकवतो मी, जे भोजन करण्यावर त्यांना जे आहे ते त्यांना सांगत असतो. आणि तिसऱ्यांदा बुद्ध म्हणतात की त्यांना सतीचा अभ्यास येतो. सती म्हणजे काय, स्मृती आहे की नाही. आता आपण ध्यान म्हणतो, ध्यानाचा अर्थ काय, ध्यानानं बघा आपण एखादी जर समजा महिला स्वयंपाक करत असेल आणि स्वयंपाक करता करता ती भाकर बनवायली आणि काय होते, कधी एखाद्या अर्था मोबाईल निघाला आहे की नाही, मोबाईलवर बोलता बोलता समजा भाकर काठोटली घ्यायची नाही काय, हातात टाकला भसकुन्या त्या आपल्या तव्यावर, तर काय होते, तर आपला हातात हे होते ना, हातच भाजते आहे की नाही. आपण कशी करायलीच बाई, तू एखाद्या वेळेस भांडे घासता करता बद भांडे पडले, काय म्हणते ध्यानानं कर ना. ध्यानानं म्हणजे काय, ध्यान म्हणजे दुसरं काय, ध्यान म्हणजे जे तुम्ही काम करता असता त्या काम करत असताना ते काम मन लावून करणं, ध्यानानं करणं, त्याच्यावरच ध्यान ठेवणं, जागृत राहणं. ध्यान म्हणजे दुसरं काय, ध्यान म्हणजे नुसतं डोळे लावल्यानंतर ध्यान नाही. बघा लोक म्हणतात काय म्हणजे डोळेच लावून बसतात म्हणे, मग त्याला काय माहिती, बघितलंच नाही त्यांनी कधी. ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे दुसरं काय नाही. ध्यान म्हणजे सतत ध्यान ठेवणं, जे तुम्ही काम करायला समजा एखादं, मग त्या बाईला दुसरे मार ध्यान येते, बाबा असाच जर आपण हात टाकला की आपला हात काय होते, भाजून निघते. मग दुसरे बार भाकर घ्यायची, तिला पाणी लावायचं आणि बरोबर टाकायची. बघा भंतेजी सगळ्या लोकांना आले की भोजनदान करू घालतात. भंतेजी आम्ही करून द्यायचं तर भंतेजीने खूप वेळेस भोजन आम्हाला दिलं. बघा भंतेची हात पोळाली, भंतेजीला पण ध्यान असते. तर असं जे आहे बुद्ध म्हणतात की मी त्याला काय शिकवतो, स्मृती म्हणजे सती राहण्याचा मी त्या माझ्याकडे आलेल्या जो
व्यक्ती आहे त्याला शिकवतो. त्याच्यानंतर बुद्ध म्हणतात की मी त्याच्यानंतर त्यांना शिकवतो की जे चित्त आहे आपलं, जे मन आहे, त्या मन शुद्धीचा मार्ग शिकवतो. इंद्रिय संवर जसंही करू लागला मनुष्य की काय होतं, त्याचं चित्त शुद्ध होत जाते, म्हणजे निर्मळ होत जाते. म्हणजे जे काही त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे अकुशल कर्म असतील ते कमी कमी उत्पन्न होतात, तेवढे उत्पन्न होत नाहीत. म्हणूनच बुद्धांनी सांगितलं अष्टशिलामध्ये किंवा त्या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. त्याच्यानंतर काय सांगितलं, उच्चासैना महासैना. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, विकाल भोजन सांगितलं. आणखी काय सांगितलं, हां, माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी. पण मी पाहतो हे बऱ्याच महिला करतच नाहीत. माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा भंतीकडे घेतो, पण आपण गजरा लावून जातो. मग गजरा म्हणजे माला आहे ना, गजरा म्हणजे काय, माला आहे ना. मग आपण घेताना भंतीशी म्हणतात ना, तुम्ही घ्या अक्षशील म्हणा माला गंध विलेपन धारण विभूषण ठाणा वेरमणी. मग ते आपण का भंतीला विचारत नाही, भंतीच तुम्ही दिलं आहे आम्हाला, तुम्हाला काय म्हणलं नेमकं आम्हाला माहितीच नाही. जसं पंचशिलाचं तसंच आहे आम्हाला, आहे ना. मराठीत कोणी सांगत नाही, समजावून कोणी सांगत नाही, आपलं पालीतून चाललं आहे कर्मकांडासारखं. तसं आम्ही बी जातो. मी अष्टधील सारी म्हणजे शील धारण करणारा उपासक आहे, अष्टशील धारण करणारी उपासिका आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं नाव आलं पाहिजे. पण कधी जाऊन आपण विचारलं का भंतेची ना, भंतेचे पुढचे जे 3 शिला आहेत, हे जे काय 4 शील, ज्या ठिकाणी तुम्ही कामेसु मिच्छाचारा जागे आम्हाला अब्रह्मचर्या वेरपणी म्हणता, मग याचा अर्थ काय आहे. त्यानंतर माला गंध विलेपन धारण म्हणजे काय नेमकं काय आधी विचारत नाही आम्ही. माला म्हणजे काय, माला गंध म्हणजे काय, विलेपन म्हणजे काय, आपण जे काही पावडर लावतो, जे काय लावतो आहे की नाही. मग आपण त्यांची तसं वागत नाही ना, आपण नटून खटून जातो. नटून खटून झालेलं काय होते, मग ते आपले मुळाचे फंदे सांगतात की रूप जळत आहे, चक्षु जळत आहेत, है ना. जळत आहे म्हणजे काय, ते पाहिल्यावर जळते म्हणतात. फंदीच तर असं म्हणतात की त्यानं पेटते म्हणतात, पेटते रूपानं माणूस पेटते म्हणतात. म्हणजे त्या दिवशी जे आहे ह्यासाठी बुद्धाने सांगितलं की बा मनाचं जे आहे विचलितता नाही झाली पाहिजे. मग तो स्त्री असो की पुरुष असो, आपण यानंतर ध्यान ठेवायचं की जेव्हा केव्हा अष्टशील नॉर्मल एकदम, काही त्याच्यामध्ये काही वेगळा साजशृंगार करायची गरज नाही. तुम्ही लग्नामध्ये जा नटून फुटून, काय फरक पडायला, किती नटा, मग तिथं त्या नवरी नवरदेवाच्या आईवडिलापेक्षा सुंदर दिसा ना. काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही, है ना. पण तर बुद्ध म्हणतात की बा जो व्यक्ती माझ्याकडे येतो त्या व्यक्तीला मी जे आहे ते चित्तशुद्धीचा प्रयत्न करा असे सांगतो. हे याच्यासाठी सांगितलं. आता अष्टशिला जे करतात, उच्चसेना महासेना म्हणजे उंच असतात, झोपतात का खाली, नाही. पण त्या दिवशी त्या जो उच्चसेना महासेनाचा आहे तो त्या तशा प्रकारचा ते तसा भास नाही होत त्यांना. तो तशा प्रकारे जे आहे त्यात खाली झोपायची सवय नसते. खाली दुखली तर आणखी अंग दुखते जास्त, झोपायची सवय नसते ना. शहरामध्ये काय बाज असते का, नसते, बाजूवर अंग दुखत नाही, पण त्या झोप सवय असते ना. पण काही ज्या गोष्टी आहेत अब्रह्मचर्याचं पालन करणं, साजशृंगार न करणं, त्याच्यामुळं काय होते मनुष्याचं चित्तशुद्धी म्हणजे चित्त विचलित होणार नाही अशा प्रकारे वागणं, आणि त्याचा लाभ आहे ना. असं थोडंच आहे तुम्ही. आणि बुद्ध काय म्हणतात, तिच्या पलीकडे जाऊन बुद्ध म्हणतात बा मी सांगतो म्हणून कोणती गोष्ट करू नका. तुम्हाला जर ती गोष्ट पटली, त्या अनुभवाला चांगलं वाटलं तर करा, नाही तर नका करू. मग ज्यांना कुणाला वाटतंय तुम्ही करून बघा ना. तुम्ही अमावस्येच्या दिवशी अष्टशील आहे, पौर्णिमेच्या दिवशी अष्टशील आहे, त्यानंतर पौर्णिमा आणि अमावस्येच्या मध्ये अष्टशील आहे. 1-2 महिने 4 महिने 6 महिने पालन करून बघा. जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या म्हणजे शारीरिक आणि मानसिक ज्या दोन्ही अवस्था आहेत, शारीरिक मानसिक अवस्थेमध्ये जर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही निरंतर पालन करा. आणि बुद्धांनी सांगितलेली गोष्ट ही खोटी असूच शकत नाही. तरी पण बुद्ध म्हणतात बा तुम्ही या पहा, येई पण शिको, आचरण करून पहा, तुम्हाला आवडलं तर करा, नाही तर नका करू. जेव्हा आपण 10 दिवस उपवासाला सुद्धा जातो तेव्हा सुद्धा काय म्हणतात गुरुजी, फक्त तुम्ही 10 दिवस जसं सांगितलं तसं करा.
तुम्ही घरी गेल्यानंतर काही करा, पण तो 11व्या दिवस आपण नंतर काही करू शकतो का? करूच शकत नाही. त्यांना माहीत आहे इथं काय शिक्षण दिलं. गुरुजीकडे अनेक लोक जायचे त्या काळामध्ये सुद्धा, कारण इतर लोकांचे धर्माचे धंदे बंद होऊ लागले ना. विचारायचे तुम्ही काय शिकवता, असं का करता. तुम्हाला माहीत आहे का तथागत बुद्धाच्या धम्माकडे जेव्हा अनेक लोक येऊ लागले तेव्हा बुद्धावर लोक त्या काळामध्ये आरोप करू लागले की हे बुद्ध जे आहे ना हे संमोहन विद्या शिकले यांनी. हे काय मोहनी घालतात, बायासुद्धा चालल्यात, महिलासुद्धा चालल्यात, म्हणजे यांच्याकडे काहीतरी संमोहनी आहे, मोहनी आहे, हे लोकांना वशमध्ये करतात असं म्हणू लागले. मग गुरुजीकडे सुद्धा लोक जात असताना गुरुजीसुद्धा म्हणायचे मी शिकवतो काय बाबा, शील पालन करायला शिकवतो, समाजचा अभ्यास शिकवतो, प्रज्ञा शिकवतो, याच्या व्यतिरिक्त काय शिकवतो, आणि सार्वजनिक शिकवतो, सगळ्याच लोकांना शिकवतो. म्हणून बुद्ध जे आहे त्या ठिकाणचा जो ब्राह्मण आला होता बुद्धाकडे, ते बुद्ध म्हणू लागले बा मी पहिल्यांदा शील शिकवतो, इंद्रिय संवर्ष शिकवतो, त्याच्यानंतर मी काय शिकवतो माझ्या भिक्खूला, माझ्याकडे आलेल्या उपासकाला की चित्तशुद्धीचा तू जो आहे तो प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहारीसुद्धा एरझारा करीत असताना एका बाजूला बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहारीसुद्धा उजव्या कुशीवर सिंहासारखा पाय ठेवून दुसऱ्या पायावर पाय ठेवून सावध राहून बुद्धी परस्पर एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. बघा बुद्धाने नुसतं झोपायचं की सुद्धा ते सुद्धा सांगितलं, त्याच्यामागे सुद्धा शास्त्रीय कारणं आहेत. कोण्या कुशीवर झोपलं पाहिजे, डाव्या झोपलं पाहिजे का उजव्या झोपलं पाहिजे, डाव्या कुशीवर किती वेळ झोपलं पाहिजे हे सुद्धा बुद्धाने सांगितले, उजव्या कुशीवर किती वेळ झोपलं पाहिजे हे सुद्धा, त्याच्यामागे सुद्धा शास्त्रीय कारणं आहेत, म्हणजे वैज्ञानिक कारणं आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात की तिसऱ्या प्रहारी उठ आणि एरझारा करीत राहा किंवा बसून आपले चित्तमलापासून परिशुद्ध कर. चित्तमल म्हणजे काय? चित्तामध्ये उत्पन्न होणारा मळ. आता चित्तामध्ये कोणता मळ उत्पन्न होतो? जे काही विकार आहेत ते म्हणजे मळ आहे की नाही. आता हे पांढरा कपडा आहे, पांढऱ्या कपड्याला जर चिखल लागला तर ते घाण दिसतो, मळ दिसतो. तशा प्रकारे जे मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे वाईट जे विकार आहेत आहे की नाही, ते विकार म्हणजे मळ. आता विकार कसे उत्पन्न होतात? साधी गोष्ट सांगतो बघा. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना सरळ कळेल. बघा आपण काय करतो, नांगरतो, वखरतो, सगळ्या गोष्टी करतो उन्हाळ्यामध्ये आहे की नाही, सगळेजण करतो की नाही आपण, है ना. पण काय होते, पाऊस पडला की गेल्या वर्षी आम्ही जे सोयाबीन पेरलं होतं ते न निघता काय होते, तण आपोआपच निघते, तणच भरून निघते. त्याला जर 8-15 दिवस पेरायला वेळ झाला की काय होते, तण आपोआप निघते. पाहिले की नाही, तण निघते की नाही आपोआप. तणाला पेरावं लागते का हो? पेरावं लागत नाही. पण सोयाबीनला पेरावं लागते, तुरीला पेरावं लागते, मुगाला पेरावं लागते. पेरावं तर लागतेच, पण त्याला निंदावंही लागते, त्याला खतही टाकावं लागते, जी पुन्हा पुन्हा पाहणी करावं लागते, म्हणजे त्याला काय करावं लागते, त्याची राखण करावं लागते. तशाच प्रकारे जे आहे माणसाच्या चित्तामध्ये, मनामध्ये जसं ते गवत आपोआप उगवते की नाही, तसे आपोआप विकार उगवतात. त्याला पेरायची गरज नाही, त्याला काही पेरायची गरज नाही, काही नाही. शेतामध्ये जसं पावसाळा पडला की आपोआप तण निघते, नको ते तण निघते. आणि हे काय करावं लागते, सोयाबीनला पेरावं लागते, पेरल्यानंतर त्याला निंदावं लागते, त्याची राखण करावं लागते. तसं चांगले जे विचार आहेत, चांगले जे कुशल विचार आहेत, त्याला काय करावं लागते, त्याची राखण करावं लागते. ते चित्तात, आता चित्तामध्ये काय उत्पन्न झाले हे पाहावं लागते. वाईट विचार उत्पन्न झालेत का, नाही झाले असतील तर मग ते का बाजूला काढून टाका, जसं तर बाजूला काढून टाकतो. त्यानंतर मग चांगले विचार आणा, चांगले विचार आलेले त्याला राखून ठेवा, तसंच पाहत राहा त्याच्याकडं. जसं तण सोयाबीन निघालं तर मग ते आले का बाबा, मोठं झाले का, त्याला जसं आपण निंदतो, खुरपतो, औषध मारतो, तशा प्रकारे त्याचे जसं राखण करतो, तशाच चांगल्या विचाराला काय करावं, ते राखणसुद्धा करावं ते. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की बाबा जे चित्तमल आहे, चित्तमल जे आहे, चित्तामध्ये उत्पन्न होणारा जे मळ आहे ते मळ आपोआपच उत्पन्न होते, पण त्याला काय करावं, ते जसं पेरणी करावं ते चांगल्या पिकाची, तशाच प्रकारे आपल्याला चांगल्याची जे आहे ते राखणसुद्धा करावं. ते मळ मात्र आपोआपच ज्याप्रमाणे तण उगवते आपोआपच ते उत्पन्न होते, त्याला काही उत्पन्न होई म्हणायची गरज नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की हे ब्राह्मणा, श्रमण जागृतीचा अभ्यास झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. श्रमणा ये जागृतता आणि स्मृती सम्यक जाणीव याने युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना, विसावा घेताना, अंगात वस्त्रे घाल. म्हणतात बुद्ध काय म्हणतात, तू बाबा जे जे क्रिया करायला
जे काही क्रिया करत असताना आता काय कर, स्मृतीपूर्वक क्रिया कर. म्हणजे जी क्रिया व्हायली, जी क्रिया करायला, याच्यामध्ये कुठलं अकुशल तर गोष्ट होत नाही ना. म्हणजे मी एखादी वस्तू घ्यायलो तर मी एखादीची वस्तू चोरून तर घेत नाही ना, न दिलेली वस्तू तर घेत नाही ना. अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की त्या ठिकाणी तू जे काय आहे जे स्मृती राखत जा. आणि त्यानंतर बुद्ध म्हणतात की नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला. नंतर तथागत त्याला पुढील पाठ देतात, श्रमणा ये एखादे एकांताचे स्थान शोधून. आता बुद्ध त्याला काय करतात, आतापर्यंत त्याला फक्त इकडं थांबवलं, हे सगळी शिकवण दिली. आता बुद्ध त्याला ह्या कशाकडे नेतात, आता हे बुद्ध त्यांना समाधीकडे नेतात. आता इथपर्यंत शिलाकडेच नेलं, शिलच आहे, सगळं काही शिलामध्येच येते. हे सगळ्या जेवढ्या गोष्टी सांगितल्या हे सगळ्या शील पालनामध्ये येतात. आणि बुद्ध आता मात्र त्यांना म्हणतात की श्रमण ये एकांताचे स्थान म्हणजे एखाद ठिकाण पग आणि अरण्य असो, है ना, अरण्यगतवा म्हणतो ना आपण, अरण्यामध्ये गेले, किंवा एखादे वृक्ष असो, पर्वत असो, गुहा असो, म्हणजे जे गुफा जे असायच्या पाहतो ना आपण, सगळ्या काही गुफा आहेत ना, तर त्या गुफा म्हणजे त्या काळामध्ये जे भिक्खू होते तिथं ध्यान करत होते. आपण पाहतो बघा ते गुफा जे असतात ना, जास्तीत जास्त मोठ्या 4x6च्या एवढ्याल्याच गुफा आहेत सगळ्या. ज्या ठिकाणी ज्या लेण्या आहेत ते म्हणजे त्या काळामधले भिक्खू लोकांचे ध्यान करण्याचे केंद्र होते, ते ठिकाण होते. म्हणून बुद्ध म्हणतात त्या ठिकाणी एखादी गुफा असो, पर्वत असो, स्मशान असो. स्मशानामध्ये सुद्धा ध्यान करायला सांगितले. 13 प्रकारचे धुतांग आहेत ना, त्याच्यामध्ये एक स्मशानिकांक म्हणजे एक धुतांग आहे. आपण धुतांग माहिती तुम्हाला, धुतांगधारी भिक्खू म्हणतो ना आपण, धुतांगधारी, वृक्षानिकांक, स्मशानिकांक, चिवरिकांक. चिवरिकांक म्हणजे काय की जे अगोदरचे भिक्खू होते, जोपर्यंत महाप्रजापती गौतमीने चिवर तथागत बुद्धांना दिलं नव्हतं, त्यापूर्वी काय करायचे भिक्खू लोक, जे उकंड्यावर पडलेले जे कपडे असायचे ते कपडे घ्यायचे, शिवायचे. आणि आपण पाहतो ना ते पळसाचे जे झाडं असतात त्याला बघा उन्हाळ्यामध्ये असे फुलं येतात, है ना. आम्ही काय करायचो, आम्हाला काय पैसे बिशे मिळायचे नाही पण त्याचे, आम्ही धुळीच्या दिवशी काय करायचो, लहानपणी काय कळाले, ते जायचे, ते फुलं आणायचे आणि त्या पाण्यामध्ये आपलं हे करायचं, तेच लोकांना लेकरावर टाकायचं. त्या याच्यामध्ये काय करायचे, ते त्यालामध्ये ते बुडवायचे आणि तशा प्रकारे मग ते चिवर ते घालतात. त्याला वृक्षालिकांक आपलं चिवरिकांक म्हणलं जातं. म्हणजे जे 13 प्रकार धुतांग आहेत, स्मशानिकांक, वर्षानिकांक, असे धुतांगधारी जे भिक्खू धुतांगधारी असतात ते त्या 13 प्रकारच्या धुतांगामध्ये कोणी 1 धुतांगाचं, कोणी 2 धुतांगाचं, कोणी 3 धुतांगाचं. अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की बा तू काय कर, स्मशानामध्ये गेलं तरी ध्यान कर. बरं, तुम्हाला माहीत आहे बुद्ध होण्याच्या अगोदर जेव्हा सिद्धार्थ गौतम होते तेव्हा ते स्मशानामध्ये सुद्धा गेले होते. आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर जे काही माणसांची हाडं असतात त्या हाडांची उशी केली होती आणि हाडांची उशी करून त्या ठिकाणी ते झोपले होते. त्यांना वाटलं की याच्यामध्ये मला काय भूत दिसतंय का, आत्मा दिसेल, काहीतरी दिसेल, वाटलं का ईश्वर मिळते का. ते सुद्धा तथागत बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमाने तो सुद्धा प्रयत्न करून पाहिला होता. मागे ऐकलं आहे हक्कसाहेबाकडून, है ना. तथागत बुद्ध सिद्धार्थ गौतम त्या जे माणसांच्या जाळलेल्या हाडं असतील त्याची उशी करून झोपले होते. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात बा तुम्ही स्मशानिकांक आहे तर मग स्मशानीमध्ये जा आणि गेल्यानं असो अशा ठिकाणी आकाशातील पोकळी जागा असो अथवा गवत पेंड्या असं म्हणजे काही असो त्या ठिकाणी तू शोधून काढ. अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी घालून. आता काय बुद्ध म्हणतात, आता त्याला शिकवायलेत. ज्या ब्राह्मणाला सांगाल की मग कशा प्रकारे शिकवतो माझ्या शिष्याला, तर बुद्ध म्हणतात हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता त्यांना मात्र म्हणतो बा तुम्ही गुफेमध्ये जा, झाडाखाली जा, स्मशानात जा, कुठेही जा आणि त्या ठिकाणी काय करा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अन्नभक्षण केल्यानंतर म्हणजे काय, तुम्ही जर उपाशी केले तर तुमच्या शरीरामध्ये म्हणजे काय होईल, तुमचे तेवढं शरीरामध्ये बल राहणार नाही, चित्त लागणार नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही अन्नभक्ष केल्यानंतर आसन मांडी घालून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. आता काय म्हणाले बुद्ध, आता जसं आपण बसलो होतो की नाही, है ना, ते ध्यान नाही, शे ध्यानाच्या अगोदरची पायरी आहे की नाही. जसं आपण ए फॉर ॲपल, APPLE ॲपल म्हणतो आहे की नाही, मग त्याला ABCD करण्यासाठी नंतर BCD आहे की नाही, B फॉर बॉल. तसं प्रकारे म्हणजे चित्ताला एकाग्रत करण्याचा मार्ग जो आहे तो आनापान आहे.
चित्ताला एकाग्र करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते ना बुद्धांनी घेतलं ना गुरुजींनी घेतलं. म्हणून बुद्ध म्हणतात की आता ते 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. आता 4 प्रकारचे ध्यान कोणते आहेत? 4 प्रकारचे ध्यान म्हणजे तथागत बुद्धांनी तसे 5 ध्यान सांगितले आहेत. त्या 4 प्रकारच्या ध्यानामध्ये जे पहिलं ध्यान आहे ते वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता. तर ज्यांनी विपश्यना केली असेल त्यांना माहीत आहे, ठीक नाही. वितर्क म्हणजे काय? मनुष्याच्या चित्तामध्ये कशा प्रकारचे वितर्क आणि विचार उत्पन्न होतात, है ना. प्रथम ध्यानामध्ये जे आहे, ज्यांनी कोणी प्रथम ध्यान प्राप्त केलं असेल तर त्यांना काय होते? त्यांचं वितर्क निघून जाते. विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे 4 बाकी असतात. दुसऱ्या ध्यानामध्ये जे आहे वितर्क, विचार निघून जाते. प्रीती, सुख, एकाग्रता हे 2 बाजूला, तिन्ही बाजूला राहतात. त्यानंतर तिसऱ्या ध्यानामध्ये प्रीती, सुख, एकाग्रता. चौथ्या ध्यानामध्ये सुख आणि एकाग्रता. अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की बा हे जे ध्यान आहेत, तू काय कर, ह्या ध्यानाचा अभ्यास कर. हे जे 4-5 प्रकारचे ध्यानं सांगितले आहेत, 4 जे ध्यानं आहेत, ह्या 4 ध्यानाचा अभ्यास कर, है ना. आपण पाहिलं की ज्यावेळेस बुद्ध कुणाकडे गेले होते? पहिल्यांदा आलारकालाम, त्याच्यानंतर भृगुज ऋषी, त्याच्यानंतर उदक रामपूर, 3कडे गेले होते ना. तर त्याच्यामध्ये एकाने काय केलं होतं? एक जण जो व्यक्ती होता तो 8ही ध्यानामध्ये परिपूर्ण होता. पण बुद्ध म्हणाले की जो कोणी व्यक्ती त्यावेळेस होता ना ध्यानामध्ये परिपूर्ण होते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वृद्धिबलसुद्धा प्राप्त होते. कशामुळं? त्या ध्यानामुळं. पण बुद्ध म्हणाले की बा तुम्हाला एवढं ध्यान प्राप्त झालं, एवढं तुम्हाला वृद्धिसिद्धी प्राप्त झाली, पण तुमच्या चित्तामध्ये जे आहे ते विकार उत्पन्न होतात का? बुद्धांनी काय विचारलं? तुम्ही हे सगळ्या गोष्टी प्राप्त केल्यात, पण तुमच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न होतात का? ते म्हणायचे, भगवान रात्रभर आम्हाला झोप आली नाही, आमच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न झाले. बुद्ध म्हणायचे की तुमचं हे ध्यान काही कामाचं नाही, ध्यान काही कामाचं नाही. जर मनुष्याच्या चित्तातला चित्तमल तुमचं ध्यान काढू शकत नसेल तर मग तुमचं हे ध्यान काही कामाचं नाही. म्हणून बुद्धांनी काय सांगितलं? ज्यावेळेस हे जे कोणी व्यक्ती 4 ध्यान प्राप्त करायला जातो तर जोपर्यंत त्याचे जे 5 निवरणे आहेत, 5 जे निवरणे आहेत, कामछंद, व्यापाद, औदत्य, कृकृत्य आणि विचिकित्सा, हे जोपर्यंत निघत नाहीत, पाली शब्द आहेत, पण जोपर्यंत ते निघत नाहीत तोपर्यंत त्याला ते प्रथम ध्यान प्राप्तच होत नाही. म्हणजे हे जर निघाले तर हे प्राप्त होते. म्हणजे जसा अंधार जर निघून जायचा असेल तर उजेड पाहिजे, म्हणजे उजेड आला म्हणजे आपोआप अंधार निघून जाईल, आणि अंधार आला तर आपोआप उजेड निघून जाईल. म्हणजे लाईट बंद केलं तर आपोआपच अंधार होतील नाही. तशा प्रकारच्या ध्यानाच्या त्या प्रक्रिया आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात त्या भिक्खूला की तू काय कर, तू वृक्षाखाली बस, एकांतात बस, ज्या ठिकाणी स्मशान असेल म्हणजे शांत ठिकाण असेल त्या ठिकाणी बस, आणि बसल्यानंतर जे आहे ते बुद्ध म्हणतात की ह्या 4ही ध्यानाचा तू अभ्यास कर. हे बुद्ध म्हणतात की मी अशा प्रकारे ह्या ब्राह्मणाला सांगून आले बुद्ध, आता हे मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. तर बुद्ध म्हणतात मी मार्ग अशा प्रकारे माझ्याकडे आलेल्या व्यक्तीला सांगतो, मार्ग सांगतो. कशा प्रकारे सांगतो? अशा प्रकारे मार्ग सांगतो. आणि हे ब्राह्मणा जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रह अद्यापही साधलेला नाही, परंतु तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे म्हणजे क्रमाक्रमाने शिक्षण देतो. परंतु ज्यांना अरंतपद प्राप्त केलं आहे त्यांनी आसवाचा नाश केला आहे. बुद्ध काय म्हणतात? आसव म्हणजे काय? 4 प्रकारचे आश्रव आहेत. काम आश्रव, भव आश्रव, दृष्टी आश्रव आणि अविद्या आश्रव. जे कोणी हे 4 प्रकारचे आश्रव शरीरामध्ये काढून टाकतं असं म्हणतात की तो अरंत व्यक्ती असतो. अरंत होण्यासाठी हे 4 आश्रव जे आहेत चित्तामधले, आश्रव म्हणजे काय? एक प्रकारचा पूर आहे ना. आसव म्हणजे जसं आपण डोळ्यातून कळणारे आसू आहेत ना, म्हणजे जो आश्रव म्हणजे हे जे शरीरामध्ये उत्पन्न होतात त्याचा पूर जो आहे, म्हणजे ते
जे लोक काढून टाकतात, जे शरीरात विकार पैदा होतात हां ते काढून ते टाकतात. काढून. मात्र हे आसरे एवढे खतरनाक असतात, हे जन्म माणसाला पुरामध्ये वाहून नेतात. एका जन्मात नाही, कितीही पुरा नेतात. आपले माझ्याकडं मुळाव्याच्या भंतीचं आहे प्रवचन, खूप सुंदर येतात. ते 4 आश्रमावर पूर्णेला 1.5 तास बोललेले होते. कोणते किंमत धम्मसेवक भंतेचे माझ्याकडे आहे प्रवचन त्यांचं. तर ते 4 आश्रमावर जवळजवळ 1.5 तास बोलतात. ते एका आश्रमावर 15 ते 20 मिनटं तुम्हाला सांगतील. तर अशा प्रकारे जे बुद्ध म्हणतात किंवा जो कोणी व्यक्ती ज्यांनी अरहंत पद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवाचा नाश केला आहे, बाबासाहेब इथं लिहितात की परंतु ज्यांनी अरहंत पद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा म्हणजे आश्रवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, ज्यांनी आपला जीवनाचा उद्देश साधला आहे, ते कृत्य झाले आहे, त्यांनी आपल्या शिरावरील भार उतरला आहे, मोक्ष मिळवला आहे. मोक्ष म्हणजे काय आहे की नाही? आता मोक्ष म्हणलं की आपण आणखी याच्यामध्ये पडसाल, बाबा हे हिंदू धर्माचा शब्द इकडं कसा आला? मोक्ष म्हणजे काय? त्याचं व्याकरण आहे. मोह म्हणजे मोह आहे ना, मोह म्हणजे मोह. क्ष म्हणजे काय? क्षय करणे, काढून टाकणे, नाष्ट करणे आहे ना. मोक्षाचा दुसरा काय अर्थ आहे? मोक्ष मिळाल्यानंतर नाही, मोक्ष जिवंतपणेच आहे. मोहाचा क्षय करणे. मग ज्या ज्या गोष्टीचा मनुष्याला मोह असेल, ज्या ज्या गोष्टीची लालसा असेल, त्याला काढणे, त्याचे क्षय करणे, काढून टाकणे आहे ना. त्याला म्हटलं गेलं मोक्ष. मोक्ष मिळवला आहे ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे. भवबंधन संयोजन जे आहेत है ना, 10 संयोजन आहेत, त्याला बंधन म्हटलं गेलं. जे त्यानंतर क्लेश आहेत, यालासुद्धा बंधन म्हटलं गेलं. 10 प्रकारचे क्लेश, 7 प्रकारचे संयोजन, हे जे आहेत हे भवबंधनं आहेत. भव म्हणजे काय? काल पण सांगितलं मला. भव म्हणजे काय? जन्म घेण्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे. प्रत्येक समुत्पादामध्ये एक भव नावाची कडी आहे. ज्या 12 कड्या आहेत ना, उलट्या 12 आणि सोयीच्या 12, त्याला अनुलोम प्रतिलोम म्हटलं गेलं. आपण एखादी स्पेशल त्याचा धडा घेऊ. तर बुद्ध म्हणतात की ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, म्हणजे काढून टाकलं आहे सगळं, काहीच राहिलं नाही बाकी है ना. जसं बुद्धाने जेव्हा ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर म्हणले की नाही, अनेक जाती संसार दुःखा जाती पुनंग पुनंग है ना म्हणतेची. मग ते म्हणले बाबा हे जे तृष्णे तू जे घर बनवणारी आहेस, काय म्हणले बुद्ध? हे तृष्णे तू जे घर बनवणारी आहेस. घर म्हणजे काय? आता हे जे घर बनवायचं असेल याला काय काय लागते? वीट लागते, सिमेंट लागते, पाणी लागते, गीट लागते, लोखंड लागते की नाही. आता हे 5 घटक नसतील ते बिल्डिंग बनल काय? बिल्डिंग बनणारच नाही ना. तसंच बुद्ध म्हणाले बा हे जे तृष्णा जे आहेस, हे सगळं मी तुम्हाला भग्न करून टाकलं, भग्न केलं, नष्ट करून टाकलं, काढून टाकलं. हे ठेवलेच नाही ना, 5 पदार्थच नाहीत ना, कसं घर बनल? म्हणजे बा जे तू घर बनवणारे आहे, जे पुनर्जन्म देणारे आहेस, मी काय केलं? तुला नाश करून टाकला, उच्छेद करून टाकला है ना. आणि कसा उच्छेद केला? मी तुला पाहिलं म्हणले, मी पाहिलं तू कशा प्रकारे उत्पन्न होतेस, कशा प्रकारे नष्ट करायचं आहे ना. अनेक जाती संसार. बुद्ध म्हणाले बा मी कुठं जन्मलो, तिथं कशामुळं मेलो, तिथं माझ्या शरीरामध्ये काय तृष्णा उत्पन्न कुठली बाकी राहिली होती, आणि मी पुन्हा कसा जन्म घेतला हे पाहिलं ना. त्याला जे 6 अभिज्ञा आहेत, त्या अभिज्ञेमधले एक अभिज्ञा आहे, त्याला म्हटलं जातं, त्याला पुबे निवासनुसती अभिज्ञा म्हटलं जातं. पुबे निवासनुसती पाली शब्द आहे. तर अशा प्रकारे बुद्धाने ते पाहिलं आणि बुद्ध म्हणाले की बा ज्यांनी कुणी अशा प्रकारचा भवबंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे उन्मुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयम करण्यास राहण्यासाठी उपकारक ठरतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध तो जो ब्राह्मण आला होता, त्या ब्राह्मणाला सांगू लागले, हे ब्राह्मणा मी माझ्याकडे आलेल्या श्रमणाला पहिल्यांदा शिलाची शिकवण देतो, त्याच्यानंतर संवार करण्याची शिकवण देतो, त्यानंतर अशा प्रकारे ध्यान करण्याची शिकवण देतो. आणि त्या ध्यानामुळं त्याचं काय होते, त्याच्यामधले जे शरीरामधले जे अकुशल कर्म आहेत ते निघून जातात. अशा प्रकारे जे आहे ते तथागत बुद्ध आता कोणाला? त्या गणक ब्राह्मणाला सांगू लागले. परंतु हे सगळं त्यानं ब्राह्मणानं ऐकलं आणि सगळे भाषण ऐकल्यानंतर ते ब्राह्मण काय असतं, ब्राह्मण लोक हुशार असतात आहे की नाही. त्याने पुन्हा प्रश्न भगवान बुद्धाला विचारला. आधी तर काय विचारलं? शिकवण कशी देता? आता बुद्धाने सांगितलं बा मी अशा प्रकारे शिकवण देतो, शिलाची शिकवण देतो, समाधीची शिकवण देतो, प्रज्ञेची शिकवण देतो. ते म्हणला, पुन्हा म्हणाला की हे गौतमा मला सांग, एवढं शिकवण देत असतानासुद्धा तुमचे जे सगळे शिष्य आहेत ते सगळे शिष्य आरंत होतात काय?
काय म्हणाला आता एवढं त्याला सांगितलं गेलं, हे सगळं त्यानं ऐकलं 1-1.5 अर्धा तास 1 तास, आणि पुन्हा म्हणाला की बा तुमचे जे सगळे शिष्य आहेत ते सगळे शिष्य परिपूर्णता मिळू शकतात काय, म्हणजे जसं यांनी आनंदपद मिळवलं ते सगळे मिळतात काय, पुन्हा प्रश्न त्याने विचारला. की मग ते म्हणाले बा काय, किंवा काहींना ते मिळताना अपयश येते काय, म्हणजे काहींना मिळते काहींना मिळत नाही काय. मग असामध्ये म्हणाला. आणखी भगवानबद्दल प्रश्न विचारला आणि भगवानबद्दल म्हणाले की हे ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना उपदेश केला असताना, त्याचा अभ्यास केला असताना काहीला निर्वाण साधता येते आणि काहीला साधता येत नाही. काहीला निर्वाण प्राप्त होते, काहीला होत नाही. तर त्याला तेवढाच मुद्दा मिळाला. त्यालाच प्रश्न विचारतात. हां, पुढं विचारतो ना भगवान बुद्ध. आता त्याला मुद्दा मिळाला. बाबा एवढं सगळं सांगितलं, एवढं आहे, आणि स्वतः बुद्धा शिकवतात. मग ते काय बुद्ध काय म्हणतात, काहींना निर्वाण साधता येते तर काहींना निर्वाण साधता येत नाही. परंतु मग ते पुन्हा प्रश्न विचारतो की परंतु गौतमा याचे कारण काय. भगवानांना तो पुन्हा प्रश्न विचारतो याचे कारण काय. तिथे निर्वाण आहे, इथे निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे, आणि इथे गौतम श्रमणासारखे थोर गुरु आहेत. वा निर्वाण खरं आहे, तिकडं जाण्याचा मार्ग आहे, आणि शिकवणारे स्वतः शास्त्र आहेत. तुम्ही आहे तिथं भगवान, तुम्ही स्वतः शिकवत आहात. आणि मग ज्यांना तुम्ही असा उपदेश केला आहे, शिक्षण दिले आहे, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे आणि काहीला होऊ नये, हे कसं काय. हा जो ब्राह्मण आहे तो विचारू लागला. मग भगवान बुद्धचे जे प्रश्न देण्याची म्हणजे प्रश्न उत्तर करण्याची जे शैली होती, जी शैली नंतर भंते नागसेनांनी वापरली. जर कोणी मिलिंद प्रश्न वाचला असेल तर अवश्य वाचून घ्या. मिलिंद प्रश्न वाचल्याशिवाय तुम्हाला कोणासोबतही युक्तिवाद करता येणार नाही. कारण आपल्याकडे लोक युक्तिवाद करणारे लय लोक असतात. अभ्यास कमी करतात पण युक्तिवाद जास्त करतात. मग ते युक्तिवादाला, तुम्हाला युक्तिवाद करण्यासाठी तुम्हाला मिलिंद प्रश्न वाचावा लागेल. मिलिंद प्रश्नामध्ये काय आहे, मिलिंद प्रश्नामध्ये येडक प्रश्न बघले का तुम्ही. येडक म्हणजे काय, येडका आहे ना, येडका, येडक्याचे कसे असतात ते शिंग, तशा प्रकारे येडक प्रश्न आहे ना. मग ते तुम्ही वाचाल 1दा 2दा 3दा तुम्हाला समजेल. तर अशाच प्रकारे जे आहे भगवान बुद्ध जे आहे त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला विचारतात. ब्राह्मणाला प्रतिप्रश्न विचारतात बुद्ध, आणि म्हणतात की हे ब्राह्मणा, मी तुला एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचे तू मला पहिल्यांदा उत्तर दे, मी नंतर तुझं उत्तर देतो काय आहे ते, पण तू माझ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर दे. तर भगवान बुद्ध म्हणतात की तुला जसं योग्य वाटेल तसं उत्तर दे, मला तर काही म्हणणं नाही, पण उत्तर दे. तर भगवान बुद्ध म्हणतात की हे ब्राह्मणा, मला तू सांग की तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे का. जे राजगृह आहे त्या राजगृहाचा पूर्ण रस्ता माहीत आहे का. ते म्हणला हो मला पुरा माहीत आहे. का माहीत नाही, माझं गावच आहे ते. मग ते म्हणाले की बाबा, ते म्हणाला हो माझं गाव आहे, मी खूप वेळा. ते म्हणले बा आता तू इकडं राहायलास तर तिकडला माहीत आहे की. ते म्हणलं बा माहीत कसं नाही, मी माझं गाव आहे ना, जातो येतो ना मी, का सोडून टाकलं का, माझं घर आहे तिथं. मग बुद्ध म्हणाले की बरं मला सांग, तुला सगळं माहीत आहे आणि असं असताना तुला जर कोणी, तू ह्या रस्त्यासंबंधीची पुरी माहिती दिली असताना एखादा मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. बुद्ध म्हणाले बा तू सांगितलंस की पूर्वेकडून इकडं जा. आता एखाद्याला सिकंदराबादला जायचं समजा, एखाद्यानं सांगितलं की बा इथं 4 नंबरला गाडी लागते आणि जे तिकडं पूर्वेकडे इंजन असते त्याच गाडीत बस, बरं पश्चिमेकडल्या बसू नको. मग तुला मुदखेड लागेल, निजामाबाद लागेल, मग असं करत करून सिकंदराबादपर्यंत असेल. पण त्याने काय केला, धरला बंबईचा रस्ता, दुसरीच गाडी, त्याला प्लॅटफॉर्म कळालंच नाही, आली गाडी बसला आणि गेला इकडं. मग त्याला सिकंदराबाद भेटेल का, भेटणार नाही. म्हणून बुद्ध म्हणाले की बाबा समजा एखाद्याला तो रस्ता सांगितला आणि तो रस्ता जर चुकीचा रस्ता धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो, नंतर दुसरा मनुष्य येतो, तू ज्याप्रमाणे मार्ग सांगितला त्याच मार्ग संबंधी तुला विनंती करतो, तू त्याला त्याच सूचना करतोस. दुसरा व्यक्ती येतो, पहिला येतो काय होतो, त्याला सांगितलं जाते पूर्वेकडे जायला, तो जातो पश्चिमेकडं. आणि दुसरा व्यक्ती येतो आणि तू जसं सांगितलं त्याप्रमाणे वागतो आणि ते काय होते, सुरक्षितपणे त्या राजगृहाला पोहोचतो. 2 व्यक्ती आले, पहिला व्यक्ती आला, पहिल्या व्यक्तीने रस्ता विचारला, त्याने काय केला, उलटा गेला. जा म्हणला एक पूर्वेकडं, गेला पश्चिमेकडं. दुसरा व्यक्ती आला, त्याला सांगितलं गेलं, ते मात्र काय केला, बरोबर गेला. त्या ठिकाणी जाऊन पोहोचला.
मग ते ब्राह्मण म्हणू लागला. आता ब्राह्मणाला प्रश्न विचारला भगवान बुद्धाने, पण तुझे 2 व्यक्ती आहेत, एक व्यक्ती पोहोचला आणि एक नाही पोहोचला. मग त्यावेळेस मग भगवान बुद्ध म्हणतात त्या ठिकाणी, आता तू सांग. मग त्यावर ब्राह्मण म्हणाला, मी त्याला काय करू? मी सांगताना तर रस्ता सांगला बरोबर, बाबा इथं जा, इकडे हे स्टेशन लागेल, इतकं लांब आहे, इतकं तिकडे आहे, सगळं सांगितलं. आणि ते म्हणाला की बा मी काय त्याच्या संग जाऊ शकतो काय प्रत्येकाच्या? माझं काम काय? मार्ग दाखविणं काम आहे. मार्ग दाखविणे काम आहे. मग भगवान बुद्ध म्हणाले बाबा हे ब्राह्मणा, जशा प्रकारे तू रस्ता दाखवतोस तशाच प्रकारे जे आहे ते मी सुद्धा मग बुद्ध त्यांना पुन्हा काय म्हणाले, अरे तू दोघाला काहीतरी वेगवेगळं सांगला असेल, याच्यात तुझ्या सांगण्यामध्ये काहीतरी फरक पडला असेल म्हणाले. हे कसा गेला आणि हे कसं काय गेलं नाही ना, मी कशाला सांगू म्हणे, मी दोघालाही सारखाच रस्ता सांगितला, काहीच चुकी सांगितलं नाही. मग म्हणले का पोहोचलं नाही? ते म्हणलं मी काय करू, मी फक्त मार्ग दाखवणार आहे, मी रस्ता सांगणार आहे. मग बुद्ध त्याचप्रमाणे म्हणाले की मी सुद्धा जे आहे ते कुणालाही मोक्षाचं आश्वासन देत नाही. आपण काय वाचू लागलो? भगवान बुद्ध मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही असं का म्हणाले? तेवढ्यासाठी एवढा संवाद तथागत बुद्धांना करावा लागला. मग भगवान बुद्ध म्हणाले की बाबा मी जे आहे मोक्षाचं आश्वासन देत नाही, मोक्षाची हमी देत नाही, आणि मी जे आहे ते फक्त मार्ग दाखवतो. आणि मार्ग कोणता दाखवतो? तर बुद्ध म्हणाले की बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकाराचा निग्रह. अशा प्रकारे तथागत बुद्धांनी जे आहे ते त्या ब्राह्मणाला म्हणाले की बाबा मी जे आहे एवढं सांगू शकतो म्हणले की हे जे कोणी व्यक्ती ह्या मार्गाने जाईल त्याला निश्चितच निर्वाण, मोक्ष जे काय असेल विकारमुक्तता प्राप्त होईल असं त्या ठिकाणी ब्राह्मणाला सांगितलं. आणि त्या ठिकाणी दोघांचाही संवाद संपला. म्हणून बुद्ध म्हणाले की मी जो आहे तो मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. याप्रमाणे या ठिकाणी आपला भाग संपला आहे. मला साधू साधू साधू.